हालेलुया जीसस. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हा प्रत्येकाला शांती, सलाम, शालोम आणि प्रेज द लॉर्ड. नाताळाच्या खुशीमध्ये, ख्रिसमसच्या आनंदामध्ये आपण प्रत्येकजण, ख्रिस्ताच्या जन्माच्या आनंदामध्ये प्रत्येकजण बिझी आहे. आणि प्रत्येकाला माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे आणि मंडळीतर्फे तुम्हा प्रत्येकाला नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्ष. आणि हा नाताळ तुम्हाला सामर्थ्याचा, शक्तीचा, सामर्थ्याचा आणि प्रभूच्या उपस्थितीचा जावो हीच मी प्रार्थना करू इच्छितो. आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की ह्या नाताळामध्ये प्रभूच्या वचनातून आज थोडा वेळ मी तुमच्याशी भेट घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. थोडा वेळ त्या जिवंत परमेश्वराचं जिवंत वचन जे देहधारी आहे, जे तुमच्या माझ्या जीवनात कार्य करायला समर्थ आहे, ते हाड आणि मज्जाला भिजून जाते असे परमेश्वराचे जिवंत अति सामर्थ्यशाली महान वचन आज तुमच्यापर्यंत मी घेऊन येत आहे. प्रियानो, प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो की ख्रिसमस ज्यावेळी सेलिब्रेट होतोय संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण जगात, भारतात या कोपऱ्यांमध्ये, महाराष्ट्रात, पुण्यात, या संपूर्ण जगामध्ये तारणाराचा जन्म हा मोठ्या प्रमाणावरती साजरा केला जात आहे. ज्यांना देव माहिती त्यांना पण, ज्यांना देव माहिती नाही त्यांना पण, त्यांचेही घर सजलेत. ज्यांना देव माहित नाही त्यांचेही ऑफिसेस सजलेत, त्यांचे पण मॉल सजलेत, जिथं प्रभूची लोकांना कदाचित पूर्णपणे ओळख नसेल, पण असं प्रत्येक जण कळत न कळत प्रभूची स्तुती करतोय. कारण का लिहिलं गेलं, प्रत्येक गुडघा त्याच्या नावात टेकेल आणि प्रत्येक जीव त्याला कबूल करेल, त्याच्या नावाला कबूल करेल. एव्हरी टंग शाल कन्फेस, प्रत्येक जीभ त्याला कबूल करेल. आणि या क्रिसमसमध्ये, या नाताळामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. सिटीजमध्ये गेले, कुठं मॉलमध्ये गेले, कुठे तुम्ही जरी गेले तर तुम्हाला कळतं. शॉपिंगला जर तुम्ही गेले तरी कळतं. खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला क्रिसमस ट्री दिसेल, सॅन्टा क्लॉज दिसेल, स्टार दिसतील, कॅरल्स दिसतील, जिंगल बेल गाणं दिसेल तुम्हाला. प्रत्येक गोष्ट तुम्हाला दिसेल. स्नोफ्लेक्स दिसेल आणि लोक गिफ्ट वाटताना दिसतील, लोक भेट देताना दिसतील, लोक सेलिब्रेशन आणि आनंदाच्या तुम्हाला मूडमध्ये दिसतील. कोणतं म्हणा आमेन, कोणतं म्हणा हालेलुया. आणि आज परमेश्वरच्या वचनातनं ज्यावेळेस मी थोडा वेळ तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करताय प्रियांनो, मला नक्की विश्वास आहे की प्रभूच्या वचनाद्वारे आज मला तुम्हाला जे सांगायचंय थोडा वेळ तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करताल. कोणी तर म्हणून आमेन, कोणी तर म्हणून हालेलुया. ज्यांच्याही कानी माझं हे जिवंत परमेश्वरचं वचन पडतंय, ते सजीव आहे, ते ध्येयधारी आहे, ते कार्य करतं, ते रित येत नाही, परंतु ते फलद्रूप होतं. आणि त्याच फलद्रूप वचन तुमच्यापर्यंत मी घेऊन येत आहे. कोणतं म्हणून आमेन, कोणतं म्हणून हालेलुया. या काही वेळ आपण 2 मिनिटं मी प्रार्थना करेल आणि त्यानंतर आपण वचनाकडे वळूयात. आणि यावेळेस मी तुमच्यासाठी प्रार्थना करू इच्छितो. जिवंत येशू तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो, स्तुती करू, प्रशंसा करतो माझ्या परमेश्वरा. या ख्रिसमसमध्ये, या नाताळामध्ये माझ्या परमेश्वरा, तुझ्या जन्मामध्ये माझ्या परमेश्वरा, आम्ही हा विश्वासाने प्रार्थना करतो माझ्या प्रभू. ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू स्पर्श कर, त्यांच्या जीवनाला स्पर्श कर, त्यांच्या कुटुंबाला स्पर्श कर. हालेलुया. त्यांच्या मंडळीतल्या असल्या प्रत्येक सेवकांना तू स्पर्श कर. जे प्रभू अनेक याजक वर्ग मला ऐकत असतील त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर माझ्या प्रभू. हीच आम्ही प्रार्थना करतो माझ्या देवा. तुझ्याच नावाला आम्ही धन्यवाद देतो. तुझ्याच नावाची आम्ही स्तुती, गौरव आणि प्रशंसा गातो माझ्या परमेश्वरा. हालेलुया माझ्या देवा. तुझ्याच नावाला आम्ही धन्यवाद 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 देतो. आणि सर्व प्रार्थना तारण येशू ख्रिस्ताच्या गोड, पवित्र आणि जिवंत नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. काही वेळ तुम्हाला प्रभूच्या वचनातनं आज मला छोटं आणि अत्यंत महत्वाचं उत्तेजन द्यायचंय. क्रिसमस काय, हा सॅन्टा क्लॉसचा किंवा हा त्या रेनडियर्सचा किंवा तो त्या स्टारचा किंवा डोनट किंवा चकल्यांचा नाताळ नाहीये. कोणतं म्हणणं आमेन. क्रिसमस हा तुमचं घर सजवण्याचा नाहीये. क्रिसमस हा तुम्ही आणि मी नवीन कपड्यांमध्ये, सूट टाय किंवा चांगल्या पैठणीमध्ये किंवा चांगल्या सिल्कच्या साडीमध्ये असायचा नाहीये. क्रिसमस काय क्रिसमस ट्री सजवण्यामध्ये नाहीये. ख्रिस्ताचा जन्म हा सॅन्टा क्लॉज मध्ये नाहीये. ख्रिस्ताचा जन्म, हालेलुया. तुम्हाला जे वाटतं, आपण ती अनेक वेळा चर्चच्या बाहेर आपण ती गव्हाणी उभी करतो. घरामध्ये खूप सारे लोक गव्हाणीचं डेकोरेशन करत असतील, सजावट करत असतील, पण मला तुम्हाला सांगू द्या, त्या गव्हाणीत पण खूप साऱ्या त्रुटी आहेत. गव्हाणी ज्यावेळेस आपण बनवतो, काही गोष्टी बायबलवर आधारित जरी गव्हाणीचं चित्र आपल्याला दिसतं, परंतु जर मला तुम्हाला शिकवण्याची जर वेळ आली तर मला मी नक्की शिकवण्याचा प्रयत्न करेल. गव्हाणीमध्ये खूप साऱ्या गोष्टी चुकीच्या सुद्धा आहेत की त्या गोष्टींमध्ये बिब्लिकली काही गोष्टींचा कॉन्टेक्स्ट पुढे मागे होत आहे. कोणतं म्हणणं आमेन. क्रिसमस हा
स्वतःला सजवण्यामध्ये, घराला सजवण्यामध्ये, बिर्याणी खाण्यामध्ये, डोनट, चकल्या आणि करंज्या खाण्यामध्ये नाहीये, परंतु ख्रिसमस तारणाऱ्या तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हालेलुया जन्म घेण्यासाठीची वाट मोकळी करणारा दिवस आहे. कोणतं पण आमेन, कोणतं पण हालेलुया. या जगामध्ये खूप सारेसे लोक मरत आहेत, खूप सारे लोक असे ख्रिस्ताविना मरत आहेत. त्यांच्यापर्यंत तारणारा पोहोचवणं हीच आज पहिली गरज आहे. ख्रिसमस म्हणजे मी नेहमी हेच म्हणतो की जे लहान बाळ तुम्हाला घवानीत बाळातच गुंडाळलेलं जे दिसतं, जी तुमच्यासाठी खून आहे, एक बाळांतात गुंडाळलेलं असेल, हीच तुम्हासाठी खून आहे. मेंढपाळाला स्वर्गदूत म्हणून गेले की तुम्हाला हे चिन्ह असेल. चिन्ह हेच आहे की बाळ हे बाळांत्यात एका कपड्यामध्ये गुंडाळलेलं आहे. प्रियांनो, त्या जर तुम्ही घवानीला पाहिलं तर मला नेहमी हेच वाटतं, ज्यावेळेस पण तुम्ही त्या घवानीला पाहता तर तुम्हाला आणि मला एक आशा मिळते की घवानी हे आशेचं स्वरूप आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही घवानीकडे पाहता प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, घवानीतून तुम्हाला आशा मिळते की एक दिवस हे बाळ मोठं होऊन वधस्तंभावरती खिळेल आणि तिथून आपल्याला तारण मिळेल. म्हणजे घवानी ही एक आशेचं प्रतीक आहे. ती जी आशा आहे, ती आशा याकरिता आहे की हे बाळ एक दिवशी मोठं होऊन तुमच्या आणि माझ्या पापाकरिता त्या वधस्तंभावरती खिळलं जाणार आहे. त्याच्यावरती लोक थुंकणार आहेत, त्याच्या पाठीवरती तापकाचे फटके मारण्यात येणार आहेत, लोक त्याला धुतकारणार आहेत, लोक त्याला नाकारणार आहेत. या बाळाचा जन्म मरण्यासाठीच होणार होता. कोणी तर म्हणणं आमेन, कोणी तर म्हणणं हालेलुया. माता मरियमला सुद्धा पहिल्या दिवसापासून ठाऊक होतं की हे बाळ ज्यावेळी जन्मणार आहे, एक दिवशी या बाळाला तिच्या डोळ्यांसमोरच मारायचं आहे. परंतु त्या माते मरियमने आपल्या उदरी जे बाळ वाढवलं, ज्या प्रेमाने आणि ज्या आनंदाने वाढवलं, तिला सुद्धा ठाऊक होतं की एक दिवशी या उदरातल्या बाळाला तिला या जीवनातून स्वतः स्वतः तिला पाहायचंय की हे बाळ तिच्या समोर त्या शरीराचा नाश होताना ती पाहणार होती. कोणतं म्हणा आमेन, कोणतं म्हणा हालेलुया. क्रिसमस इज नॉट अबाउट द डेकोरेटिंग युअर हाऊस अँड युअर सेल्फ, बट क्रिसमस नाताळ हा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कोणाच्या तरी जीवनात तारणाऱ्याचा जन्म व्हावा या अपेक्षेने आशा घेऊन जाणार आहे. कोणतं म्हणा आमेन, कोणतं म्हणा हालेलुया. आणि थोडा वेळ आज मी परमेश्वरच्या वचनातून तुम्हाला मी उत्तेजन देण्याकरता येथे आहे. आणि आज माझा वचनाचा मूळ मुद्दा बायबलचं एक अत्यंत महत्वाचं भक्कम वचन, विश्वासणाऱ्यांच्या तोंडातलं वचन, याजकांच्या आणि पाळक वर्गांच्या तोंडातलं वचन, सुवार्तिकांच्या तोंडातलं वचन. आणि खूप लोकांना ज्यावेळेस आपण सुवार्ता सांगतो, या वचनाशिवाय सुवार्ता पूर्ण होऊ शकत नाही. प्रियांनो, या वचनाला धरूनच संपूर्ण बायबल उभं आहे असं मी म्हणतो. द गोल्डन गेट ऑफ बायबल, की बायबलमध्ये जाण्याचा सुवर्ण रस्ता किंवा एक असा मार्ग, एक असा दरवाजा, द गोल्डन गेट ऑफ द बायबल. बायबलचे गोल्डन गेटचं एक वचन आहे. मी त्याला नेहमी म्हणतो द गोल्डन वर्ड ऑफ द बायबल, की बायबल मधलं सोनेरी वचन जर एक असेल तर ते वचन तुम्हाला मला प्रत्येकाला ठाऊक आहे आणि प्रत्येकाच्या मुखात असतं. योहान 3:16 बरोबर तुम्ही ओळखलं. बायबलचं गोल्डन गेट मी नेहमी म्हणतो की जॉन चॅप्टर 3:16 इट इज द गोल्डन गेट ऑफ बायबल. बायबलमध्ये एंटर करण्यासाठी सगळ्यात सुंदर वचन कुठलं असेल तर योहान 3:16 आहे. इट इज द गोल्डन वे अँड गोल्डन गेट टू एंटर इन द बायबल. येशू ख्रिस्ताला ओळखून घ्यायचं असेल तर त्यासाठी एक सुंदर ब्युटिफुल रस्ता, सोनेरी रस्ता तुम्हाला दिसेल आणि तो योहान 3:16 आहे. परमेश्वराने ती जगावरती इतकी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. परमेश्वराने जगावरती एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. प्रियांनो, ख्रिसमस काय मरियमचा नाही, ख्रिसमस काय योसेफाचा नाही, ख्रिसमस हालेलुया त्या मेंढपाळांचा किंवा त्या बुद्धिमान मांगी लोकांचा नाही, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, ख्रिसमस शिमोनचा किंवा हन्नेचा नाही, ख्रिसमस जकरिया किंवा अलिशिबाचा नाही, किंवा अलिशिबाच्या गर्भात असणाऱ्या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा नाही, ख्रिसमस काय त्या हालेलुया हेरोद राजाचा नाही, ख्रिसमस काय कैसर अगुस्तसचा नाही, परंतु ख्रिसमस नाताळात म्हणजे जो येशूचा जन्म आहे हा काही या प्रत्येक गोष्टींसाठी नव्हता, परंतु एका महत्वाच्या गोष्टीसाठी होता की पित्याने जगावरती इतकी प्रीती केली. पित्याने जगावरती इतकी प्रीती केली म्हणजे ख्रिसमस हा मरियमचा नव्हता, ख्रिसमस त्या स्वर्गदूतांचा नव्हता, परंतु ख्रिसमस हा स्वर्गीय पित्याचा होता. त्या स्वर्गीय पित्याचा होता. आजच्या माझ्या संदेशाचा मथळा किंवा टायटल आज तुमच्यासमोर मी सादर करतोय, माय फादर इज ब्रेव. माझा
बाप हा धैर्यवान किंवा बोल्ड आहे, ब्रेव आहे, धाडसी आहे. कोणतं म्हणणं आमेन. शेजारच्याला जर आज दिवसभरात कोणापर्यंत तुमचा ऑडिओ माझा पोहोचेल, त्यांना म्हणा माय फादर इज ब्रेव, माझा बाप धाडसी आहे. कोणतं म्हणणं आमेन. माय फादर इज ब्रेव, माय फादर इज ब्रेव. क्रिसमस इज ऑल अबाउट द स्टोरी ऑफ द वन फादर. एका बापाची गोष्ट आहे. कोणतं म्हणणं आमेन. इट इज नॉट स्टोरी ऑफ द जोसेफ अँड मेरी अँड नॉट दॅट शेपर्ड अँड नॉट दॅट वाईज मॅन, बट इट इज द स्टोरी ऑफ द ब्रेव फादर. कोणतं म्हणणं आमेन. कोणतं म्हणणं हालेलुया. एका धाडसी बापाची गोष्ट आहे. नाताळ म्हणजे ख्रिस्ताचा जन्मोदय एक धाडसाचा निर्णय आहे. वन बोल्ड मुवमेंट यू कॅन सी इन दिस. या मुवमेंटला, या क्षणाला तुम्ही एक बोल्ड धैर्याचं पाऊल, धाडसाचं पाऊल तुम्ही पाहू शकता की बायबलमध्ये ज्यावेळेस परमेश्वरने उत्पत्ती केली, मनुष्याची निर्मिती केली. द ॲडम अँड ईव वॉज द फर्स्ट चाइल्ड ऑफ द गॉड. परमेश्वराचं पहिलं पुत्र, पहिली संतान जर कोण असेल तर तो आदम होता. आणि तुम्हाला मला माहिती आहे उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये आदमाची निर्मिती झाली. प्रियांनो, द फर्स्ट चाइल्ड बॉर्न थ्रू द गॉड. कोणतं म्हणणं आमेन. हालेलुया. पहिलं बाळ, पहिला मनुष्य हा परमेश्वराकडनं निर्मित होता. आणि ज्यावेळेस दुसरा आदम आला, दुसरा आदम सुद्धा पवित्र आत्म्याद्वारे मरियमच्या गर्भामध्ये निर्मित झाला. कोणतं म्हणणं आमेन. ही इज द गॉड हू कॅन डू एव्हरीथिंग इन एव्हरीवेअर. तो कुठेही कधी काही करू शकतो. कोणतं म्हणणं आमेन. कोणतं म्हणणं हालेलुया. आणि परमेश्वराचं वचन म्हणतं की माय फादर इज ब्रेव, माझा बाप धाडसी आहे. आणि स्वर्गीय ही गोष्ट एका स्वर्गीय बापाची आहे. ज्यावेळेस त्याने पहिला बाळाला जन्म दिला, मला तुम्हाला सांगू द्या, खूप साऱ्या आई आणि बाप आज माझं वचन ऐकत असतील. खूप साऱ्या बहिणी ज्यांच्या गर्भात कदाचित बाळ असेल त्यांच्यापर्यंत माझं वचन पोहोचेल. खूप सारे होणारे बाप किंवा होणाऱ्या आईंपर्यंत माझं वचन पोहोचत असेल. मला तुम्हाला सांगू द्या की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन युअर लाईफ वेन यू आर बिकमिंग अ पेरेंट. ज्यावेळेस तुम्ही आई वडील बनत आहात, परमेश्वराचं वचन म्हणतं यू नीड टू बी ब्रेव. आणि इथं सुद्धा तेच पाहायला मिळतं. स्वर्गातल्या परमेश्वराने एक धाडसी निर्णय घेतलाय. त्याच्या पहिल्या संतानाने आदामाने चूक केली, हव्वेने चूक केली आणि ते पापात पडले. त्यांनी पाप केलं, त्यांनी फळ तोडून खाल्लं, ते नग्न आहेत ही त्यांना जाणीव झाली. सैतानाच्या भुलतापेला भुरळीला ते आकर्षित झाले. आणि मला तुम्हाला सांगू द्यात, त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये विपत्ती आली. परमेश्वराच्या उपस्थितीतून परमेश्वर निर्मित केलेला मनुष्य हा निघून गेला. परमेश्वर म्हटला, अरे माझं जे पहिलं धाडसाचं पाऊल होतं, जे मी पहिला मनुष्य, पहिली संतान बनवली, तीच माझ्या उपस्थितीतून बाहेर निघून गेली. मग परमेश्वराला विचार करावा लागला. बरोबर योहान 3:16 नुसार परमेश्वराने जगावरती इतकी प्रीती केली, बापाने जगावरती एवढं प्रेम केलं आणि त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्यात, द फर्स्ट चाइल्ड बिकम अ नोटोरियस. पहिलं बाळ जे ॲडम होता तो चुकीचा झाला, तो पापी झाला, त्याने चुकीच्या गोष्टी केल्या, तो मोहात पडला. परंतु दुसरा आदम, दुसरं बाळ मात्र तसं नव्हतं. दुसरं बाळ हे आत्म्याने भरून ज्यावेळेस बाहेर आलं, त्यांनी हाच निर्णय घेतला. त्याला हे माहिती होतं की त्याच्या बापाने त्याच्यासाठी काय योजना ठेवली आहे. कोणतं म्हणणं आमेन. ॲडम ऑल्सो न्यू. ॲडमला सुद्धा माहिती होतं, आदमाला सुद्धा ठाऊक होतं की त्याच्याकडे काय योजना होती. त्याची योजना हीच होती की त्या एदेन बागेचं रक्षण करणं आणि त्याची मशागत करणं. पहिल्या आदमाला सुद्धा ठाऊक होतं, परंतु दुसऱ्या आदमाला सुद्धा ठाऊक होतं की बिघडलेल्या एदेनाला, बिघडलेल्या लोकांना, पापात पडलेल्या लोकांना, दुसऱ्या संतानाला ठाऊक होतं. सेकंड ॲडम ज्या येशूला ठाऊक होतं की त्या येशूला ठाऊक होतं जे बिघडले त्याला सरळ करणं आणि जे अंधारात आहे त्यांना प्रकाशात नेणं गरजेचं आहे. कोणी तर म्हणणं आमेन. इट इज द स्टोरी ऑफ द हेवन. स्वर्गातनं निर्मित झालेली ही गोष्ट आहे की येशूचा जन्म होणार हे काय मरियमने डिसाईड नव्हतं केलं. येशूचा जन्म होणार हे काय त्या मेंढपाळाने डिसाईड नव्हतं केलं. जे ताऱ्यांचे अभ्यासक होते, जे खगोलशास्त्राचे अभ्यासक होते, त्या बुद्धिमान लोकांनी हे डिसाईड नव्हतं केलं की तारणाचा जन्म होईल किंवा आजच त्याचा जन्म होईल. ते तर त्याचा अभ्यास करत होते, ते तर झालेल्या भविष्यवाण्यांच्या पाठीमागे लागलेले होते. प्रत्येक जण मसीहाची वाट पाहत होते. परंतु ही प्रत्येक गोष्ट रचणारा हा स्वर्गातला एक धाडसी बाप आहे. क्रिसमस इट इज द स्टोरी ऑफ द ब्रेव फादर. आज मला तुम्हाला सांगू द्यात, खूप सारे वडील जर मला ऐकत असतील, टू बी फादर्स मला ऐकत असतील, तर टू बी मदर्स मला ऐकत असतील, तर मला तुम्हाला सांगू द्यात, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात परमेश्वराचं वचन म्हणतं यू नीड टू बिकम अ ब्रेव. तुम्हाला धाडसी होणं गरजेचं आहे. क्रिसमस ऑल अबाउट द ब्रेवनेस. धाडसपणाची गोष्ट नाताळ सांगतं. आणि परमेश्वराने पण एक धाडसी निर्णय घेतला. त्याच्याकडचं सर्वात प्रिय, जे स्वर्गातील सर्वात मौल्यवान गोष्ट होती, जी राजस्थानावरची मौल्यवान गोष्ट होती, अशा मौल्यवान पुत्राला
त्याने मौल्यवान गोष्टीला अमौल्यवान असणाऱ्या मरियमच्या गर्भामध्ये प्रस्थापित केलेलं आहे. कुणी तर म्हणन आमेन, कुणी तर म्हणन हालेलुया. द वर्ड ऑफ द लॉर्ड सेज द ब्रेव फादर टूक अ ब्रेव डिसिजन फॉर द वर्ल्ड. Somebody shout हालेलुया. द वर्ड ऑफ द लॉर्ड सेज, प्रभूचं वचन म्हणतं की एका बापाची आणि मुलाची गोष्ट आहे. बापावरी टेकताना लेकर आणला सुखपार. बापाला किती त्याग. उधळ्या पुत्राच्या बापाची गोष्ट तुम्ही आणि मी ऐकतो की उधळ्या पुत्राचा बाप मुलाची वाट पाहत होता, परंतु हा स्वर्गातला प्रभू ज्यावेळेस त्याने त्याच्या पुत्राला मरियमच्या गर्भी पाठवलं, प्रियांनो, त्याने जो धाडसी निर्णय घेतला, त्याला ठाऊक होतं ही आज जरी बाळ ह्या पुत्राला मी जरी मरियमच्या गर्भात प्रस्थापित करत आहे, पण एक दिवशी ह्या बाळावरती हालेलुया वरच मी खेळण्याची वेळ येणार आहे. तीही गोष्ट त्या बापाला ठाऊक होती, तरीही त्याने तो धाडसी निर्णय घेतला. आज तुम्हाला मला जर विचारलं की तुम्ही तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला तुम्ही अर्पण करताल का? तुमच्या मुलाचा आणि तुमच्या मुलीचा तुम्ही वध करताल का? उत्तर फार स्पष्टपणे नाहीये. तुम्ही जसा धाडसी निर्णय देणार नाही की तुम्ही तुमच्या मुलांचा बळी देताल का? उत्तर नाहीये. परंतु एका बापाने धाडसी निर्णय घेतला की आपल्या मुलाला अर्पण करण्यासाठी, लोकांसाठी अर्पण करण्यासाठी त्याने जन्म दिला. कोणी तर म्हणणार आमेन. फर्स्ट चाइल्ड त्याने चूक केली ऍडमने, पण सेकंड ऍडम येशूने ती गोष्ट करेक्ट करणं गरजेचं होतं. कोणतं म्हणणं आमेन, कोणतं म्हणणं हालेलुया. इट इज द स्टोरी ऑफ द वन ब्रेव फादर. स्वर्गातला प्रभू धाडसी निर्णय घेऊ इच्छितो. आज मला माहित नाही किती आई आणि किती बाप मला ऐकतायत, पण मला आज तुम्हाला सांगू द्यात, यू नीड टू टेक वन डिसिजन. एक विश्वासाचं आणि धैर्याचं, एक धाडसाचं, ब्रेवनेसचं, विथ द करेज यू नीड टू, तुम्हाला बाहेर येणं गरजेचं आहे. हालेलुया. कोणतं पण प्रेज द लॉर्ड. क्रिसमस इट इज द स्टोरी ऑफ द हेवनली फादर. माय फादर इज ब्रेव. माझा बाप धाडसी आहे. आणि धाडसी परमेश्वरने हाच निर्णय घेतला, सैतानाला हरवण्यासाठी, बंधनातनं बाहेर येण्यासाठी, ज्या अंधारात आहे त्यांनी उजेड प्राप्त करण्यासाठी त्यांनी एकच निर्णय घेतला की पहिल्या पाल्याकडनं, पहिल्या मुलाकडून जे चुकलं, दुसरा मुलगा ते बरोबर करेल. सेकंड चाइल्ड विल बी. ज्यावेळेस प्रभू म्हटला, जरी मी मातीचा बनलेला मनुष्य होता, परंतु तो पृथ्वीवरचं पहिलं अपत्य, पहिलं पाल्य, पहिलं बाळ, पहिलं मूल हे त्या परमेश्वराचा आदम होता. आदम चुकला म्हणून परमेश्वराने त्याचं प्रेम काही थांबवलं नाही, परंतु त्याने त्या क्षणाला उत्पत्ती 3:15 नुसार परमेश्वराचं वचन म्हणतं की त्यांनी योजना केली की स्त्रीचा वंश हा सर्पाच्या मस्तकास खेचेल. आणि त्याच नुसार प्रभूने त्याच्या प्रिय पुत्राला धाडसी निर्णय घेऊन स्वर्गातून पृथ्वीवरती एका अप्रतिष्ठित, जी लोकांना ठाऊक नाही अशा मरियमच्या पोटामध्ये, गर्भामध्ये प्रस्थापित केलं. कारण का? त्याला एकच माहितीये की ख्रिसमस हा, नाताळ हा मरियमचा नव्हता, नाताळ हा प्रियांनो योसेफचा नव्हता, परंतु नाताळ एका धाडसी ब्रेव फादरचा होता. कोणतं म्हणणं आमेन. आणि त्या फादरचं नाव एकच आहे, येशू ख्रिस्त. कोणतं म्हणणं आमेन. हालेलुया. सो गिव्ह इम्पॉर्टन्स टू द ब्रेवनेस. धाडसीपणाकडे. क्रिसमसला एक धाडस करा कि गुडघ्यावर या. क्रिसमसला एक धाडस करा कि प्रार्थना करा. क्रिसमस को एक ब्रेवनेस दिखाइए कि आप घुटने टेकेंगे, आप प्रभु के सामने धन्यवाद दोगे, आप आंसुओं के साथ प्रभु के सामने आओगे, उसके वचन को पढ़कर, उसके कलाम को पढ़कर आप ये कहोगे, लॉर्ड आई टेक वन डिसिजन. आज मी एक निर्णय घेतो, आज मी एक धाडसी निर्णय घेतो. जरी माझ्यासोबत कोण चाललं नाही, जरी मला माझ्या कुटुंबाने त्यागलं, जरी मला माझ्या पती पत्नीने त्यागलं, जरी मला माझ्या मुलांनी त्यागलं, तरी मी प्रभू एक धाडसी निर्णय घेणार आहे, एक ब्रेव डिसिजन मी घेणार आहे. आणि मी हाच निर्णय घेणार आहे की प्रभू मी तुझ्या पाठीमागे चालणार आहे. क्रिसमस इट इज द स्टोरी ऑफ द ब्रेव फादर. आज खूप बापांना, अनेक बापांना मला उत्तेजन द्यायचंय. यू नीड टू बिकम अ ब्रेव. धाडसी बना. सैतानाला आडवे जा, म्हणजे तो तुमच्या समोरून पळून जाईल. आणि लिहिलं गेलं, तुम्ही पळकुटे बनू नका, वादळांना तोंड द्या, गोलियाथाला तोंड द्या. ज्यावेळेस तुम्ही ब्रेव बनताल, ज्यावेळेस तुम्ही धाडसी बनताल, गोलियाथ हरेल, वादळ शांत होईल, मेलेला जर जिवंत होईल, आणि तुम्ही स्वर्गाचं राज्य खाली उतरून येताना तुमच्या मुलांच्या वाटे येणाऱ्या दिवसांमध्ये पाहणार आहात. आणि मोठा तारणाचं कार्य तुमच्या मुलांच्या वाटे तुम्ही तुमच्या जीवनातून पाहणार आहात. कारण का लिहिलं गेलं, वन फादर टूक अ ब्रेव डिसिजन. हालेलुया.
एका बापाचा धाडसी निर्णय होता की त्याच्या मुलाला पृथ्वीवरती पाठवणं. आज किती बाप आणि किती आई आपल्या मुलांसाठी हा निर्णय घेत आहेत की माझा मुलगा, माझी मुलगी इंजिनियर बनेल, डॉक्टर बनेल, पैसा कमवेल, सगळं करेल, पण ती प्रभूची पण सेवा करेल. असा धाडसी निर्णय घेणारा बाप किंवा अशी धाडसी निर्णय घेणारी आई, असा ब्रेव्ह डिसिजन घेणारा बाप आज वाट पाहत आहे स्वर्गातल्या प्रभूकडनं. नाताळातली एकच गोष्ट शिका, धाडस करा आणि पुत्राला त्याने जर पृथ्वीवरती पाठवलं तारणाकरिता, तर आज तुम्हाला पण ब्रेव्ह डिसिजन घ्यायला लागेल आणि येशूच्या पाठीमागत चालायला लागेल. कोणतं म्हण आमेन, कोणतं म्हण हालेलुया. आणि प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो की प्रभू अद्भुत, महान आणि चांगला आहे. आणि शेवटी हेच सांगेल, युअर फादर इज व्हेरी ब्रेव्ह. कोणतं म्हण आमेन, हालेलुया. टेल टू युअर सन अँड डॉटर की तुम्ही एकच सांगा की तुमचा बाप हा धाडसी आहे. युअर फादर इज ब्रेव्ह. आज ज्यांचे वडील आज जगामध्ये नसतील, कदाचित ते प्रभूमध्ये विसावले असतील, पण आज तुम्ही स्वर्गाकडे बघून म्हणा, यस माय फादर इज ब्रेव्ह, माय हेव्हनली फादर इज ब्रेव्ह. माझा स्वर्गीय परमेश्वर धाडसी परमेश्वर आहे आणि तो माझ्या जीवनात सर्व काही करायला समर्थ आहे. कुणी तर म्हणा आमेन, कुणी तर म्हणा हालेलुया. आणि ज्यांचे पण वडील जिवंत आहेत त्या वडिलांपर्यंत जर माझा आवाज पोहोचत असेल तर म्हणा, माय फादर इज ब्रेव्ह, माय फादर इज ब्रेव्ह. येणार दिवसात वुड बी फादर्स टू बी फादर्स अँड मदर्स, तुम्ही तुमच्या मुलांना हे सांगा की युअर फादर इज ब्रेव्ह, युअर मदर इज ब्रेव्ह, बिकॉज दे टूक वन ब्रेव्ह डिसिजन. त्यांनी एक धाडसी निर्णय घेतलाय की त्यांनी प्रभूची सेवा निवडलेली. जो प्रभूची सेवा निवडतो, अकॉर्डिंग टू जेरमाया चैप्टर 29 वर्स 11 सेज, प्रभु तेरा कुशल ही करेगा, प्रभु की योजना तेरे कुशल की है, तेरी हानी की नहीं है. कोई तुम्ही कहेगा आमेन. प्रभू तुझं चांगलंच करणार आहे, तुझं वाईट नाही होणार. परमेश्वराकडे तुझ्या कल्याणाच्या योजना आहेत. आणि प्रभूचं वचन म्हणतं, त्याने एका बापाने नाताळाला एक डिसिजन घेतला की त्याचा पुत्र त्याने खाली पाठवला. आज आपल्याला पण मला हेच उत्तेजन द्यायचंय की एक ब्रेवनेस दाखवा, एक धाडस दाखवा की मी चर्च मिस नाही करणार, मी प्रभूच्या मागे चालेल, मी प्रार्थना करेल, मी प्रभूची सेवा इमानदारीने करेल, जिथं जिथं प्रभू मला घेऊन चाललाय तिथे तिथे मी प्रभूचं कार्य करेल. ही गोष्ट आणा, कारण का स्वर्गातल्या प्रभूने धाडसाने निर्णय घेतला. माय फादर इज ब्रेव्ह. प्रभु देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. विश यू मेरी क्रिसमस. और प्रभु आपको बड़ी आशीष दे, बड़ी शांति दे, बड़ी चंगाई दे और बड़ा हालेलुया धाड़स दे, बड़ा करेज दे, बड़ा ब्रेवनेस दे, जो आप प्रभु के राज्य के लिए खर्च करने पाओ. प्रभु आपको आशीषित करे. शालोम, शांति आपके साथ परमेश्वर की बनी रहे.